नमस्कार मंडळी, मी योगेश शिंदे तुमचं परत एकदा स्वागत करतो अनफिल्टर्ड एन्काउंटर शोच्या या तिसऱ्या एपिसोडमध्ये. तर आज आपल्यासोबत आहेत यशस्वी नहिरेजी. ते परत एकदा निवडणुकीला म्हणजे नगर परिषदेला उभे राहिलेले आहेत. नमस्कार. काय तुम्ही फालतूपणा लावलाय हो? तुम्हाला 1000 वेळा सांगितले माझं नाव नीट घेत जावा. यशस्वी एन हिरे. यशस्वी हिरे काय असतंय? भावी नगराध्यक्षाशी बोलताय तुम्ही, एवढं लक्षात ठेवा. आणि शेवटची वॉर्निंग आहे, नाहीतर कपडे काढून घोड्यावर बसवण्यात येईल. आम्ही तुम्हाला कपडे काढून जॉनी सिन्सवर बसवू. तेवढी मिया खलिफा ऍडजस्ट होते का बघा तेवढी. अबे साले, मिया खलीफा नाही, पण बुर्ज खलीफा नक्की अरेंज करतील जॉनी भाई. फालतूपणा खूप झाला, आता पुढच्या प्रश्नाकडे येऊया, मुद्द्यावर या. तर यशस्वीजी, ह्या निवडणुकीसाठी तुमचे मुद्दे काय असणार आहेत? अहो कसले मुद्दे? म्हणजे तुम्ही निवडून आल्यावरती काय काम करणार? निवडून आल्यावर पण काम करायचं असते काय? अहो, जनता तुम्हाला निवडून देते ती त्यांची कामं करण्यासाठी, गोट्या खाजवण्यासाठी नव्हे. हे त्या आईला सगळे स्वार्थ आहेत. ठीक आहे, जनतेची कामं करेल मी. पहिले जनतेच्या गोट्या खाजवीन आणि वेळ भेटला की मग माझ्या गोट्या खाजवीन. अहो, जनतेने तुम्हाला कोणत्या मुद्द्यावरती मतदान केलं पाहिजे ते सांगा. अहो, मतदान EVM मशीनवर केलं जातं, मुद्द्यावरती नाही. थोडं बेसिक नॉलेज ठेवा जावा जरा. म्हणजे तुमच्याकडे मुद्देच नाही आहेत. रुको जरा, सबर करो. मी भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी जास्त नोटा छापन आणि सगळ्या लोकांना मालामाल करून टाकन. अहो, पहिली गोष्ट म्हणजे ना, जास्त पैसे छापल्याने अर्थव्यवस्था सुधारत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, जास्त पैसे छापल्याने कोण मालामाल पण होत नाही, उलट महागाई वाढते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ना, हे काम नगराध्यक्षाच्या कार्यक्षेत्रातच येत नाही. वा वा, दुखलं का दुखलं? हेच ह्याच्यामुळंच आपला भारत देश पुढे जात नाही. माझ्यासारखा एखादा होतकरू कामगार काम करायला लागला की लगेच तुमच्या पोटात दुखतंय. पण तुम्ही किती बे आडवा, हा यशस्वी करणार साजरा विजयाचा पाडवा. त्याशिवाय मी स्वस्त नाही बसणार, कारण त्याच्या विना आता मला करमत नाही भावी नगराध्यक्ष. ठीक आहे, अजून काय करणार? अजून काम करणार ना, पाकिस्तानचा नायनाट करणार. त्या काळ्या गर्भातून आलेल्या देशाची सुपडा साफ करायची मस्त आयडिया आहे माझ्याकडे. पाकिस्तान? डायरेक्ट पाकिस्तान? नाही म्हणजे बक्षोदीच आहे, पण ऐकायला आवडेल आमच्या ऑडियन्सला. सांगा. मी तुमचा शेवटचा पॉडकास्ट पाहिला, पाकिस्तानी आर्मी जनरलचा. त्याच्यामध्ये त्यांनीच त्यांना हरवण्याचा क्लू दिला, आणि तो क्लू माझ्या चाणक्य कानांनी बरोबर ऐकला. कोणता? मास्टर भूषण इज इक्वल टू टेररिझम. त्यात कोणता क्ल्यू होता? मास्टर भूषण और टेररिज्म को हटाने के लिए बस एक ही चीज की जाती, काटा जाता है उनका हथियार. अनुभव. यस, अनुभव. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. अहो, बॉसच काढून घेतल्यावरती पाडणार कुठून? हा, आणि त्या चीन आणि अमेरिकेला देणार काय? त्यांना तर पाकिस्तानच पाहिजे असते. एक्झॅक्टली. अणुबॉम्ब काढून घेतल्याशिवाय त्यांची ताटरपणा कमी नाही होणार. त्यांचे आयटम बॉम्ब काढून घेणं काळाची गरज आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे, यशस्वी काळाच्या 2 पावलं पुढं सोपा टाकून झोपलेला आहे. नाही, तसे विचार तर ब्रिलियंट आहेतच तुमचे, पण हे सगळे जे मुद्दे आहेत ना, हे नगराध्यक्षाच्या कार्यक्षेत्रात नाही आहेत, हे पंतप्रधानांच्या कार्यक्षेत्रात येतात. प्रत्येक वेळेस उभा राहतो मी पंतप्रधानच्या निवडणुकीसाठी, पण ही जनता मला नाही ना निवडून देत. प्रत्येक वेळेस डिपॉझिट जप्त होतं माझं. आतापर्यंत 7.5 लाख रुपये डिपॉझिट जप्त झाले माझं. नाही, मग तरी पण प्रत्येक निवडणुकीला उभा राहण्याची फाजील गाणमस्ती का करता तुम्ही? आखिर एक बार मंजिल पर टिक जाए ना, तो आम जिंदगी नहीं जी जाती, और रास्ते में गाड़ी कितनी भी जल जाए परवाह की नहीं जाती. वाह, छान. पंतप्रधान होके दिखाएंगा मैं, पंतप्रधान होके दिखाएंगा. दम है तो रोक के बता, दम है तो रोक के बता. ऐकलं नाही करे गाड्या सगळे कार्यकर्ते नाहीत आले ना. दम है तो रोक के बता.
दम है तो रोक के बता ईवीएम हिलाऊंगा सारा मैं इलेक्शन कमीशन आऊंगा ऐसा मेहम तुझे तो मैं एक दिन जरूर बन के दिखाऊंगा पीएम. कळलं का? नाही, मला एक सांगा, तुमच्या घरचे तुम्हाला सहन कसं काय करतात? घराच्या बाहेर ठेवतात मला. आणि लहानपणी? लहानपणची आठवण नका काढू. एवढं ट्रॉमॅटाईज होतं तुमचं लहानपण? लहानपणी तर लई याडा होतं. त्यामुळं माझी आई मला जवळ येऊन कधी दूध पाजतच नव्हती. मी बिचारा आबला बालक रांगत रांगत जायचं गोठ्यामध्ये आणि बसलेल्या म्हशीचं दूध प्यायचं. म्हणजे लहानपणी तुम्हाला आईचं दूध नाही मिळालं? हो, लहानपणी मी येड्यावणी करायचो आणि म्हशीचं दूध पिल्यावर मी रेड्यावणी करायचं. माझ्या चाळ्यांवरनं कळत नाही का तुम्हाला? हा, म्हणजे तुम्ही आमच्यासारखे सामान्य तर नाहीच वाटत. अहो लई स्पेशल. आणि स्ट्रगल पण तेवढंच आलं ना माझ्या वाट्याला. अहो एका एका दुधाच्या थेंबासाठी संघर्ष केला आहे. अहो म्हैस जाऊ बसायची तेव्हाच मला दूध प्यायला भेटायचं. आणि जेव्हा ती चराय जायची तेव्हा गावभर तिच्या मागं हिंडायचो. कधी येईल ती गोठ्यात आणि कधी जाईल दुधाचा थेंब माझ्या पोटात. अहो एका एका थेंबासाठी तरसलोय मी दुधाच्या. ते म्हशीचं रेडकू काचा तुडवायचं मला ढोसरायचा अक्षरशः मला. पण यो बे पाठ्या दूध प्यायल्याशिवाय मागा हटत नव्हता. तुम्ही तर लढाऊ वृत्तीचे आहात, बदला घ्यायला पाहिजे होता तुम्ही. घेतला बदला मी बी असा चावलो त्याला की रेबीजनं मेलं ते. अहो अन्यायाला वाचा फोडण्यात माझा हात कोणच नाही धरू शकत. अन्यायावरून आठवलं, ज्याप्रमाणे स्त्रियांना हाफ तिकीट बस सेवा आहे त्याप्रमाणे पुरुषांना पण दिली पाहिजे, असं माझं म्हणणं नाही. आपल्या मतदारसंघातल्या पुरुषांचं म्हणणं आहे की आम्हाला पण हाफ तिकीट सुविधा पाहिजे. ह्याच्यावरती तुम्ही काय म्हणाल? अहो बोला, पुरुषांविरोधाच्या या अन्यायाला कशी वाचा फोडणार तुम्ही? हां, मग पुरुषांनी लक्षात घेतलं पाहिजे की महिलांची हाफ तिकीट योजना ही पुरुषांच्या भल्यासाठीच आलेली. ती कशी? अहो तुम्ही नाण्याची दुसरी बाजू बघा ना. महिलांना स्कूटी नीट चालवता येत नाही. ह्याला धडक त्याला धडक, इकडं घोस तिकडं घोस, घरात शिर दुकानात शिर, हेच उद्योग त्यांचे चालू असतात. त्यामुळे जीवितहानी आणि वित्तहानी टाळण्यासाठी ही योजना चालू करण्यात आलेली आहे. वा वा वा, वॉट अ कमबॅक. पण हे मात्र खरं आहे, म्हणजे देवाला सुद्धा सोडत नाही तो, मंदिरात घुसतात डायरेक्ट गाडी घेऊन. तर अहो स्कूटीवरून येणारी पोरगी साक्षात रेड्यावरून येणारा यम आहे. ही वस्तुस्थिती अख्ख्या पुरुष मंडळीनं समजून घेतली पाहिजे. बरोबर आहे, 100% सहमत आहे मी. आणि हाफ तिकीट असल्यामुळं बायकोला माहेरी सोड, तिला आणायला जा, परत नातेवाईकांना सोडायला जा, ह्या सगळ्या जाचातनं पुरुष मंडळीची सुटका झाली ना हाफ तिकिटामुळं. नक्कीच नक्कीच, म्हणजे हे जे इनडायरेक्ट फायदे आहेत ना, हे पुरुष समाजाने लक्षात घेतले पाहिजेत. नाहीतर काय, पुरुषांना जर हाफ तिकीट केलं तर बायका त्यांना कुठं पण कुत्र्याच्या पिल्लासारखं फरफटत देतात. त्यामुळं पुरुष वर्गानं स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्याचा आग्रह करू नये हाफ तिकिटाचा. म्हणजे पुढचा जो प्रश्न आहे आता तो तुमच्या शुभचिंतकांचा आहे. तर मला एक सांगा, तुमच्या कपाळावर जी खून आहे ती कसली? मित्राचं ऐकून कॉलेजमध्ये एका पोरीला प्रपोज केला. मग गोष्ट पोलिसांपर्यंत पोचली. कपाळावर का मारलं मग? छाती सोडून सगळीकडे मारलं होतं. 2 आठवडे भोंगळा होतो, एवढं सुचलं होतं. म्हणजे सगळीकडेच मारलं का? हो, तिथं पण मारलं होतं. गोट्या फुटून टेनिस बॉल झाला होता. मग बॅटचं काय झालं? हां, हाय बॅट हाय. सूज वासरल्यावर दिसायला लागली होती. काहीतरी पर्सनल ठेवत जावा, हरामखोर साले. विचारा पुढचा प्रश्न. अहो, पुढचा प्रश्न तर तुमच्या आवडीच्या विषयावर आहे. पुढचा प्रश्न जो आहे ना आता, तो पाटील सिस्टर्सवरती आहे. अहो, विरोधक तर बोलते सध्या जिल्ह्यामध्ये पाटील रोको कॉम्पिटिशन चालू आहे. म्हणजे प्रतापराव पाटील ते खासदार, त्यांची मोठी मुलगी प्राजक्ता पाटील ते आमदार, आता छोटी मुलगी जी आहे यशश्री, तिने सुद्धा नगर परिषदेसाठी दंड ठोपटलेत. काय म्हणणं आहे तुमचं? दंड ठोपटले? कोणाचे दंड ठोपटले? अहो, दंड थोपटलेत म्हणजे निवडणुकीला उभे राहिलेत, त्याच्याबद्दल सांगा काहीतरी. असं आहे काय? लोकशाही आहे, कोणी उभं राहू शकतं. अहो संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिलेले आहेत, त्यामुळे कोणी उभं राहू शकतं. माझं काहीच ऑब्जेक्शन नाही.
प्रस्थापितांविरोधात आवाज उठवणारे तुम्ही पाटील सिस्टरचा विषय आला की एकदम 0 मिनिटात अशी शेपटी घालता. असं मी नाही म्हणत आहे, असं लोक म्हणते ते. म्हणजे हा सगळा विषय सगळ्या जनसामान्यांमध्ये चालू आहे. अशा गोड अफवा आवडतात मला. अशा गोड अफवा आवडतात मला. म्हणजे दोघींवरही प्रेम आहे का तुमचं? अहो नका लाजू. गाढवाचं डोंगण कसं आकुंचन प्रसारण पावतं तसं दिसायला लागले तुमचं तोंड. अहो नका लाजू, उलटी बिलटी निघायची उगा आमची. ते सोडा, तुम्ही पहिल्यांदा प्राजक्ता पाटील यांना कुठं बघितलं होतं ते सांगा. ती लंडनवरून शिकून परत आली. तिला गावातली ऊसाची लागवड पाहिजे होती आणि एकदा ती शेतात आली ऊस पाहायला. ती अशी शेतात पुढं सरकत 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 एक घनदाट ऊसाची भिंत तिनं बाजूला केली आणि तिला मी दिसलो. अचानक तिच्या नजरेला माझी नजर भिडली आणि क्षणातच ती आरोळी ठोकतच बाहेर पळाली. पण मी मात्र तिथंच उभा राहिलो. का? अहो बोचा धुवायचा राहिला होता ना. नक्कीच, म्हणजे एवढा स्वर्गीय क्षण कोण विसरू शकणार आहे ना. पण मला एक सांगा, मग तुम्हाला जर प्राजक्ता पाटील आवडत होत्या मग तुम्ही तुमच्या बायकोशी लग्न का केलं? माय लाईफ माय रूल्स. तुम्ही नाही सांगायचं मला काय करायचं ते. ये यशस्वी आपली जिंदगी के कानून खुद बनाता है और खुद ही तोडता है. संविधान नाही मानत का? संविधान तर माझं श्वास आहे हो. संविधान मला तोंडपाठ आहे. कलम 120 आपल्याला काय सांगतं? संसद कार्यकारिणीत भाषा वापराविषयी सांगतं. असं आहे का ते? आपण ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य ते एकावर एक दोन जाऊ द्या, पुढचा प्रश्न घ्या. सच होपलेस पर्सन. थँक्यू थँक्यू थँक्यू. मागच्या वेळेस जसं तुम्ही स्वतःला मतदान न करता प्राजक्ता पाटील यांना मतदान केलं, मग त्याची पुनरावृत्ती यावेळेस पण होणार आहे का? हा? पाटील सिस्टर्स पर सब कुर्बान. नक्कीच नक्कीच, म्हणजे तुमची स्माईलच सांगते ना. डुक्कर गु खाणं कधीच सोडू शकत नाही. जाता जाता पाटील सिस्टर्स वरती 2 ओळी होऊनच जाऊ दे की. हा? पाटील सिस्टर माझ्या व्हाव्यात म्हणून घातलंय मी देवाकडे साकडं. पाटील सिस्टर्स माझ्या व्हाव्यात म्हणून घातलंय मी देवाकडे साकडं. त्यांच्या गाड्यात हार मीच घालीन आणि नाचायला बोलावणार तुमच्यासारखे माकडं. प्राजक्ता आणि यशस्वी दोन्ही बहिणी आणि दोन्ही तुमच्या वहिनी. दूध मांगोगे खीर देंगे, चावल मांगोगे बिरयानी देंगे, पाटिल सिस्टर से बकचोदी करोगे तो चीर देंगे. अरे प्राजक्ता आणि यशश्री दोन्ही बहिणी, दोन्ही माझ्या अर्धांगिनी आणि त्या तुझ्या वहिनी 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 वहिनी. दोनों से करोगा मैं शादी, दोनों से निकालूंगा बहुत क्यूट क्यूट ट्विंस. जो हमारे चैनल को सब्सक्राइब करेगा उसको मिलेगी मियां खलीफा और जो नहीं करेगा उस पर चढ़ेगा जॉनी सिंस. नमस्कार मित्रांनो, तर तुम्हाला आमचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की सांगा. आणि त्याचबरोबर तुम्हाला पाटील सिस्टरच्या रोलमध्ये कोणाला पाहायला आवडेल ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. येस मित्रांनो, तर खूप मोठी अनाऊन्समेंट करतोय आम्ही पाटील सिस्टर्सला इंट्रोड्यूस करतोय पॉडकास्टमध्ये. तर त्या पाटील सिस्टरच्या रोलमध्ये तुम्हाला कोणाला बघायला आवडेल तुम्ही आम्हाला नावं सुचवा कमेंट बॉक्समध्ये. दिलखुलास खर्च होणार आहे त्यामुळे दिलखुलास नावं सुचवा. हा, म्हणजे बिंदास नावं सुचवा जे तुम्हाला भरपूर वाटतं होणार ते. आहे. आणि हा पॉडकास्ट पण तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. आणि प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.